पाहतोय 242 प्रवाशांपैकी 204 प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत। काहींना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यांची माहिती तर मिळाली नाहीये, मात्र अजून 204 प्रवासी जे आहेत त्यांचे मृतदेह सापडले आहेत। एकंदरीतच मोठा आकडा आहे, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आकडा आपण पाहतोय विमान अपघातांमधला भारतातील इतिहासातला। तर अजून एक मोठी बातमी समोर येते, तीही जाणून घेऊयात। ती म्हणजेच दुर्घटनाग्रस्त विमानात नागपूरचंही कुटुंब होतं। नागपूरच्या यशा कामदार या देखील विमानात होत्या। आपल्या मुलासह आणि सासूसह त्या लंडनला निघाल्या होत्या आणि अशातच दुर्दैवी मोठी घटना घडली। त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या तिघांचाही मृत्यू झाल्याची सध्या माहिती मिळतेय। नागपूरचं एक कुटुंब, यशा कामदार यांचं कुटुंब, जे या विमानात त्यांनी आपली शेवटची यात्रा केल्याचं पाहायला मिळतंय। 204 प्रवाशांचा खरं तर मृत्यू झालेला आहे, त्यांचे मृतदेह सापडलेत। अहमदाबादमध्ये जी आज दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये नागपूरची सुपुत्री यशा कामदार सुद्धा होती। खरं तर मी त्यांच्याच निवासस्थानासमोर उभा आहे। हे नागपुरातील यशा कामदार यांचं निवासस्थान आहे। मनोज दादा, काय माहिती तुम्हाला मिळते आहे? सध्या या घरात कोण आहे? सध्याच्या घरी आता कोणी नाही। जशी त्यांना माहिती मिळाली की अशी दुर्घटना घडली तसेच त्यांना माहिती मिळाली हे अहमदाबादसाठी रवाना झाले। ईशा ही त्यांची मुलगी 3 ते 4 वर्षाआधी तिचं लग्न झालं आणि कसं हे संपूर्ण परिवार जो अहमदाबादला राहते तिचा ईशाचा, आता तिचं सरनाम मोढा आहे, ही कामदारांची मुलगी आहे आणि हे सर्व लोक अहमदाबादवरून शोकसभेसाठी लंडनला जाण्यासाठी निघले होते। दुर्दैवी घटना म्हणजे मुलगा छोटा जे त्यांचा, मला वाटते 1 ते 1.5 वर्षाचा मुलगा आहे आणि ईशा कामदाराचं लग्न 2 ते 3 वर्षाआधी झालं, 3 ते 4। तर कसं आहे, हे नवीनच सर्व तिचा संसार होता आणि अशी एवढी मोठी दुर्घटना होणं म्हणजे खूप मोठं, या परिवाराला खूप मोठा धक्का बसला आणि जसं त्यांना माहीत झालं तसंच ते अहमदाबादसाठी इथून रवाना झाले। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।